नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची ओळख करून घेणार आहोत। त्याच पद्धतीने याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे देखील आपण समजावून घेणार आहोत। तर हा भाग आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि पाहायचा आहे। त्यानंतर जे काही शेवटी मी तुम्हाला काम देणार आहे ते देखील तुम्ही प्रामाणिकपणे आजच करायचं आहे। तरच हा भाग आपल्याला लक्षात राहील किंवा समजेल। मग सुरुवातीला आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजावून घेण्यापूर्वी एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे विभाजक। विभाजक म्हणजेच दिलेल्या संख्येचे अवयव पाडणे। आता अवयव पाडणे म्हणजे काय, तर कोणतीही संख्या असू दे आपण त्याला गुणाकार रूपामध्ये मांडू शकतो। म्हणजे काय, तर इथं आधी त्याचा सराव करूया आपण। उदाहरण 1, समजा 8 ही संख्या दिली आणि मला 8चे काही अवयव पाडायचे आहेत। तर कसे पाडू शकतो आपण अवयव, तर 8 म्हणजेच काय, गुणाकार रूपामध्ये सांगायचं आहे। तर बरोबर आहे, 4 2 8। काही जण म्हणतील बेच्या पाड्यामध्ये आहे, बे चौक 8। काही जण म्हणतील 8च्या पाड्यात आहे, 8 एके 8। काही जण म्हणतील 1च्या पाड्यामध्ये आहे, 1 गुणिले 8। म्हणजे दिलेली संख्या आपण इतक्या पद्धतीनं लिहू शकतो गुणाकार रूपामध्ये। आणखी एखादं उदाहरण घेऊन बघूया। समजा मी संख्या घेतलेली आहे 5, तर आता सांगा बरं गुणाकार रूपामध्ये। तर आता ही तर लक्षात घ्या, 2 जोड्या मी जो बाण केलेला आहे तर 4 2 8 केलं काय आणि बेचोक 8 केलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे, दिलेल्या संख्यांच्या आदला बदल आहे। 8 एके 8 केलं काय आणि 1 गुणिले 8 केलं तरी एकच। तसं 5 ही संख्या आपण गुणाकार रूपात लिहायचं म्हटल्यानंतर आपल्याला कोणती जोडी सापडेल, 5 एके 5। आणखी कोणत्या पाड्यात आहे का पहा बरं, तर तुम्ही म्हणाल की मग 1 गुणिले 5। म्हणजेच काय की दिलेली संख्या आहे 5 आणि 1, या दोघांच्याच पाड्यामध्ये 5 ही संख्या आहे। आणखी एखादं उदाहरण घेऊन बघूया। समजा आपण उदाहरण घेतलं 11। 11 सांगा बरं आपण कसं केलं पाहिजे, कुणाच्या पाड्यामध्ये 11 येतं, तर बरोबर आहे 11 एके 11 म्हणजे 11च्या पाड्यात आहे। पुन्हा 1 गुणिले 11 म्हणजे 1च्या पण पाड्यामध्ये 11 येते। आणखी कोणत्या पाड्यात 11 येते का पहा बरं, नाही येत। आता आणखी एक उदाहरण घेऊया, उदाहरण क्रमांक 4। समजा आपण आणखी एक संख्या घेतली 15। 15 म्हणजे काय, पटकन काही मुलांनी उत्तरं दिली असतील, 3 5 15 किंवा 5 त्रिक 15, दोन्हीचा अर्थ एकच आहे। आणखी 15 एके 15 आणि 1च्या पाड्यात पण आहे 1 गुणिले 15, ह्या दोन्हींचा अर्थ पण एकच आहे। आता ह्या चार उदाहरणावरूनच आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा अर्थ समजावून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मूळ संख्या म्हणजे काय हे समजावून घेऊया। तर दिलेल्या संख्यांच्या मध्ये, 4 संख्यांच्या मध्ये उदाहरण क्रमांक 2 आणि उदाहरण क्रमांक 3 याच्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचे विभाजक किंवा अवयव, त्या संख्यांचं गुणाकार रूप कसं आहे पहा बरं। एक तर ती दिलेली संख्या म्हणजे 5 दिलेलं आहे तर गुणाकार रूपात पण 5च घेतले, 11 दिले तर गुणाकार रूपात पण 11च, म्हणजे तीच संख्या। आणि 1, इथं पण 1 आणि इथं पण 1, असे एवढे 2च अवयव आहेत, त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणायचं। म्हणजे 2च अवयव, 2च संख्यांच्या पाड्यामध्ये त्या संख्या असल्या पाहिजेत आणि त्याही ठरलेल्या आहेत। कोणत्या 2 संख्या, पहिलं म्हणजे 1च्या पाड्यामध्ये ती संख्या, 1च्या पाड्यामध्ये तर सर्व संख्या असतात, आणि दुसरं त्याच संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या। आता दिलेल्या संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या असणारच आहे, म्हणजे ह्या 2 सोडून तिसरा कुठलाही त्याचा अवयव असणार नाही याची आपण खात्री केली पाहिजे। म्हणजे इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या असणार नाही याची आपण काळजी घ्यायची, म्हणजे दिलेली संख्या ही मूळ संख्या असणार। मग आपण बघूया करून। आता मी इथं काय करणार आहे, तर ते अवयव ओळीने मांडणार आहे। आता मी गुणाकार रूपात संख्या लिहित बसणार नाही। म्हणजे समजा मी जर उदाहरणासाठी म्हणून 9 हा अंक घेतला, तर 9चे अवयव काय काय येणार,
तर 9चे अवयव मी या ठिकाणी मांडतोय. 1 आहे, 1च्या पाड्यात आहे 9. 2च्या पाड्यात आहे का? नाही. 3च्या पाड्यात आहे आणि 9च्या पाड्यात आहे. मग आणखी काय काय घेऊया आपण संख्या. समजा 12 घेतलं. 12चे अवयव 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे 12, 3च्या पाड्यात पण आहे, 4च्या पाड्यात पण आहे, 6च्या पाड्यात पण आहे आणि 12च्या पाड्यात पण आहे. बघा, म्हणून तुम्ही 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यामध्ये बेसक्क 12, 1च्या पाड्यामध्ये म्हटल्यानंतर 12 एके 12 आणि 3च्या पाड्यात म्हटल्यानंतर 3 चोक 12. म्हणजेच एवढ्या संख्यांच्या पाड्यामध्ये दिलेली संख्या आहे. आता तिसरं उदाहरण घेऊया. 19. 19चे अवयव सांगा. कुणाकुणाच्या पाड्यामध्ये 19 ही संख्या आहे? तर 1 आणि 19 ह्या दोनच संख्यांच्या पाड्यामध्ये 19 आहे. इतर कोणत्याही संख्यांच्या पाड्यामध्ये 19 येणार नाही. आणखी उदाहरण घेऊया. समजा 25. 25चे अवयव 25 कुणाकुणाच्या पाड्यात आहे? 1 5. 5च्या पाड्यात आहे ना. 5 5 25 आणि 25. 25 एके 25 एवढ्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा मी संख्या घेतली 31. 31चे अवयव सांगा. 31 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे? तर 1 आणि 31. चुकून 2 घ्याल, ही विषम संख्या आहे. विषम संख्या 2च्या पाड्यात येतच नाहीत. आणखी कोणत्या संख्या आहेत का 31 ही संख्या पाड्यात असणाऱ्या? नाहीत. मग आता ह्या दिलेल्या 5 संख्यांवरून किंवा 5 उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की दिलेल्या 5 उदाहरणांमध्ये ज्यांचे ज्यांचे अवयव दोघंच आहेत, दोघं म्हणजे 1 आणि तीच संख्या, अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत? तर तिसऱ्या उदाहरणामध्ये असणारी 19 ही संख्या आहे. 1 आणि तीच संख्या म्हणून 19 ही मूळ संख्या आहे. आणखी कोणती संख्या सापडली? तर 5व्या उदाहरणामध्ये असणारी 31 ही संख्या. तर 31 मध्ये सुद्धा 1 आणि तीच संख्या असे दोनच अवयव आहेत. संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आणि उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या म्हणायच्या. मग आता संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत? तर राहिलेल्या म्हणजे 9 असेल, 12 असेल, 25 असेल, ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. मग आता माझा प्रश्न असा आहे की जर मी 6वी संख्या म्हणून 1चे अवयव घेतले तर सांगा बरं 1चे अवयव कोणकोणते येणार? तर 1 साठी 1 हा एकच अवयव आहे. प्रत्येक संख्येला 1 आणि तीच संख्या असे 2 अवयव असतात, परंतु 1 साठी 1 आणि तीच संख्या म्हणजे फिरून एकच झालं ना. म्हणून 1ला मात्र एकच अवयव असल्याने ही संख्या मूळ संख्यांच्या गटातही घेता येत नाही आणि संयुक्त संख्यांच्या गटातही घेता येत नाही. म्हणजेच आपण एक वाक्य लक्षात ठेवूया की 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यामुळे 1ला कोणत्याच गटात घ्यायचं नाही. म्हणजे आपण 2 पासून विचार करायला सुरुवात केली पाहिजे. मग आता आपल्याला काम काय करायचं आहे? तर प्रत्येक, आता 1चा तर विषय संपला, आता 2 3 4 5 6 7 8 असं कुठेपर्यंत करायचं आहे? तर 100पर्यंत करायचं आहे. काय करायचं आहे? तर प्रत्येक संख्येचे अवयव तुम्हाला लिहायचे आहेत. 2चे अवयव लिहायचे, 3चे लिहायचे, 4चे लिहायचे, 5चे लिहायचे. आता मी इथं काही नमुन्याला दाखवतो. 2चे अवयव दोघंच आहेत, 1 आणि 2. 3चे अवयव पाहूया, 1 आणि 3. 4चे 1च्या पाड्यात आहे, 2च्या पण पाड्यात 4 आहे आणि 4च्या पण पाड्यात आहे. 5चं उदाहरण घेतलं तर 1 आणि 5. 6चं घेतलं तर 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे आणि 6च्या पाड्यात आहे. आता इथंपर्यंत जर पाहिलं तर ही मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या आहे. का आहे? कारण 1 आणि तीच संख्या, 1 आणि तीच संख्या.
दोन दोन अवयव असणाऱ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत आणि इथं मी मूळ संख्या लिहितो आणि इथं संयुक्त संख्या. उरलेल्या संख्या ह्या संयुक्त संख्या असणार की ज्यांना 2 पेक्षा जास्त अवयव आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एक तक्ता बनवायचा आहे की पहिल्यांदा काय करायला लागेल, तुम्हाला संख्या लिहाव्या लागतील, त्याचे अवयव लिहावे लागतील आणि ती मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या आहे, अशा पद्धतीचा एक तक्ता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला बनवायचा आहे. कुठंपर्यंत? अगदी 100 संख्यांच्या पर्यंत. आणि मग 100 पर्यंतच्या काही संख्या मूळ संख्या असतील, काही संख्या ह्या संयुक्त संख्या असतील. आता 1 ला पण घ्यायचं आहे. 1 चे अवयव आहे 1, ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहून काढायच्या आहेत. आणि मी इथं तुम्हाला संग्रहित करून ठेवलेली माहिती दाखवते, तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. इथे एक तक्ता आपल्यासमोर मी करून ठेवलेला आहे. तुम्हाला जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल तेव्हा तपासण्यासाठी हा तक्ता उपयोगी पडेल. तर बघा, निळ्या रंगामध्ये 1 दाखवलेला आहे. ह्याचा अर्थ काय की 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आता पिवळ्या अक्षरामध्ये ज्या संख्या दाखवलेल्या आहेत, पिवळ्या चौकोनामध्ये, त्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत आणि ज्या संख्या पांढऱ्या चौकोनात दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, ह्या सगळ्या संख्या ज्या पिवळ्या चौकोनातल्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. त्यांना फक्त 2च अवयव आहेत. त्या संख्या इतर कुणाच्या पाड्यामध्ये येणार नाहीत आणि त्या सोडून इतर सर्व संख्या ह्या कुणाच्या ना कुणाच्या तरी पाड्यात येणार. आता मी तुम्हाला आणखी एक गंमत दाखवणार आहे. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एकक स्थानी 2 असणाऱ्या संख्यांचे निरीक्षण करा, एकक स्थानी 4 असणाऱ्या संख्यांचं निरीक्षण करा, एकक स्थानी 6 असणाऱ्या संख्यांचं निरीक्षण करा, एकक स्थानी 8 आणि एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्यांचं निरीक्षण करा. मी ज्या ज्या ठिकाणी बाण केलेला आहे त्या सगळ्या समसंख्या आहेत. म्हणजेच पहिल्या आडव्या रेषेत पाहिलं तर इथं 1 मूळ संख्या आहे. दुसऱ्या ठिकाणच्या आडव्या रेषेमध्ये किती मूळ संख्या आहेत? एकही पिवळा चौकोन नाही. तिसऱ्या आडव्या रेषेमध्ये 6 एकक स्थानी आहे, तिथंही 0. चौथ्या आडव्या रेषेमध्ये पण 0 पिवळे चौकोन आहेत आणि शेवटच्या आडव्या रेषेमध्ये पण 0. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकच अशी संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे आणि ती म्हणजे 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ संख्या पण आहे आणि संयुक्त संख्या पण आहेत. इतर सर्व समसंख्या ह्या 2च्याच पाड्यातल्या असल्यामुळे त्यांना मूळ संख्या म्हणता येणार नाही. ही साधी क्लुप्ती लक्षात ठेवायची आहे. पुढं आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही 5च्या ओळीमध्ये पाहता विषम संख्यांचा विचार करूया. 1, 3, 5, 7 आणि 9. तर एकक स्थानी 1 असणारे किती पिवळी चौकोन आहेत? 1, 2, 3, 4, 5. एकक स्थानी 1 असणाऱ्या 5 आहेत. 3 एकक स्थानी असणारे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जण आहेत. एकक स्थानी 5 असणारे मात्र एकच आहे आणि ती म्हणजे 5. तिथून पुढच्या सर्व संख्या ह्या 5च्याच पाड्यातल्या आहेत ना, त्यामुळं एकच संख्या येणार. एकक स्थानी 7 असलेल्या किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 आहेत. एकक स्थानी 9 असलेल्या 1, 2, 3, 4, 5. 5 आहेत. अशा एकूण किती संख्या झाल्या तर 5 आणि 7 12, 12 आणि 1 13, 13 आणि 6 19, 19 आणि 5 24 आणि ह्या सगळ्या विषम संख्या झाल्या. विषम संख्या एकूण मूळ असणारे किती आहेत? 24 आणि मूळ पण आहे आणि सम पण आहे अशी एक संख्या आहे ती म्हणजे 2. अशा एकूण किती संख्या झाल्या तर 25 संख्या झाल्या. बघा, मूळ संख्यांचीच माहिती घेतोय आपण, पण मूळ संख्यांच्या मध्ये आपण विश्लेषण केलं की समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत. तर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत एकूण 25. त्यातली एकच समसंख्या आहे
आणि उरलेल्या 24 विषम संख्या आहेत. मग त्यात पण आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली विषम संख्यांच्यामध्ये की एकक स्थानी 5 असणारी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे स्वतः 5च, इतर कुठलीही संख्या नाही. म्हणजे मूळ संख्या लक्षात ठेवणं किती सोपं आहे. तर मूळ संख्येच्या एकक स्थानी 2 कधीच येणार नाही, 4 कधीच येणार नाही, 6 कधीच येणार नाही, 8 कधी येणार नाही, 0 येणार नाही आणि 5 पण येणार नाही. आणि स्वतः 2 आणि 5 ह्या 2 संख्या सोडल्या तर इतर सर्व संख्यांच्या बाबतीत हेच तुम्हाला दिसून येईल की एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि 5 हे अंक येणार नाहीत. ही खात्रीशीर आहे. म्हणजे राहिले अंक कोणकोणते माहिती आहे? तर राहिले अंक 1, 3, 7 आणि 9 एवढेच अंक राहिले. हेच अंक मूळ संख्यांच्या एकक स्थानी असणार आहेत. पण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा 2 आणि 5 ह्या 2 संख्या अशा आहेत की त्या मूळ संख्या आहेत, त्या सिंगल आहेत, त्यांच्या दशक स्थानी 0 आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 2 आणि 5 ह्या संख्या सोडून इतर कुठल्याही मूळ संख्यांच्या एकक स्थानी 2, 5 हे अंक येणार नाहीत. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी 1, 3, 7 आणि 9 ह्यांचा जास्त उपयोग करावा लागेल मूळ संख्येच्या मध्ये. तर आता या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या. पुढचं बघा, इथं आणखी एक मी तुम्हाला काम देतोय. मगाशी काम दिलं की 1 ते 100 मधल्या सर्व संख्यांचे अवयव काढायचे आहेत लिहून, आणि त्याच्यावरून तुम्ही मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या हे आपल्याला शोधायचं आहे. तसा हा एक तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या तक्त्यात मी पहिला कॉलम पूर्ण करून दिलेला आहे 1 ते 10 पर्यंत. तुम्ही समसंख्या आहेत त्यांची बेरीज केली, पुन्हा विषम संख्यांची बेरीज करायची आहे आणि मूळ संख्यांची बेरीज करायची. त्यासाठी तुम्हाला आता मी इथे एक नमुन्याला म्हणून सोडवून दाखवतोय, लक्ष देऊन समजावून घ्या. समसंख्यांची बेरीज म्हटल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, 2, 4, 6, 8 आणि 10, 1 ते 10 पर्यंत. मग मधली संख्या आहे 6, एकूण संख्या आहेत 5, 6 पंचे 30. विषम संख्यांचं कसं करणार, 1, 3, 5, 7, 9 मधली संख्या आहे 5, एकूण संख्या आहेत 5, 5 5 25. आणि मूळ संख्या, एकूण मूळ संख्या कोणकोणत्या आहेत 1 ते 10 मध्ये, तर मी आत्ताच दाखवलेल्या तक्त्यामध्ये 2 आहे, 3 आहे, 5 आणि 7. पहा बरं, 2, 3, 5 आणि 7 चारच आहेत संख्या. त्यांची बेरीज करा, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. म्हणून इथं आपल्याला 17 घेतलेलं दिसतंय तक्त्यामध्ये. म्हणजे 1 ते 10 पर्यंत झालं की असं 11 ते 20 पर्यंतचं, पुन्हा 21 ते 30, 21 ते 31 ते 40 असं प्रत्येक 10-10च्या गटामध्ये तुम्हाला हे काम करून ठेवायचं आहे. सम आणि विषम संख्यांच्या बाबतीत तुम्हाला एक लॉजिक सापडत जाईल. 2-3 तुम्ही कृती केल्या, 2-3 ठिकाणच्या संख्या तुम्ही भरल्या, म्हणजे इथली संख्या इथली संख्या, अशा 2-3 ठिकाणच्या संख्या भरल्या की तिथनं पुढं तुम्हाला करत बसायची गरज नाही. तिथनं पुढं तुम्ही पट स्वतःच उत्तरं लिहित जाल. न करता देखील तुम्हाला एक शॉर्टकट लक्षात येईल, एक सिक्वेन्स लक्षात येईल, त्या सिक्वेन्सनुसार तुम्ही करू शकता. परंतु मूळ संख्यांच्या बाबतीत मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बेरीज करावीच लागेल. प्रत्येक दशकामध्ये किती मूळ संख्या आहेत त्या शोधाव्या लागतील आणि त्या प्रत्येकांची बेरीज करावी लागेल. म्हणजे हे काम देखील तुम्हाला आजच करायचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे, जोडून आलेल्या मूळ संख्या. तर जोडून आलेल्या म्हणजे आडवे रेषेत पाहायचं नाही, आपल्याला उभे कॉलम्स आहेत त्यांचा विचार करावा लागेल. आता मी तर अशी व्याख्या सांगेन की ज्या 2 मूळ संख्यांचा फरक 2 आहे अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणायचं. म्हणजे फरक 2 असला पाहिजे, त्यांची वजाबाकी 2 असली पाहिजे. मग कोणकोणते आहेत शोधा. आता पिवळ्या चौकोनांमध्ये 2 आणि 3 घेता येईल का जोडी, नाही घेता येणार, कारण यांचा फरक 1 आहे, त्यामुळे ही जोडी आपल्याला घेता येणार नाही. 3 आणि 5 घेता येईल का,
येईल, कारण 3 आणि 5चा फरक 2 आहे. त्यानंतर 5 आणि 7 आहे, ह्यांचाही फरक 2 आहे. त्यानंतर 11 आणि 13ची जोडी आहे, त्यांचाही फरक 2 आहे. त्याच्यापुढे 17 आणि 19 यांचाही फरक 2 आहे. त्यानंतर 29, 31 ती जोडी चुकवू नका. 29 खाली आहे, 31 वर आहे, परंतु दोन्हींचा फरक 2 आहे. त्यानंतर 41, 43 2चा फरक आहे. 59, 61 2चा फरक आहे. 71, 73 2चा फरक आहे. आता त्याच्यानंतर एक ही जोडी नाही. 1 ते 100 अशा एकूण 1, 2, 3, 4 आणि इकडच्या 4 4 आणि 4 8 संख्या आहेत. एकूण 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 एकूण 8 जोड्या आहेत. ह्या 8ही जोड्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. हे आपलं आजचं तिसरं काम. पहिलं काम सांगितलं मी 1 ते 100पर्यंतच्या संख्यांच्या अवयवांचा तक्ता करून मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या. दुसऱ्या तक्त्यामध्ये मी सांगितलं की 10-10च्या गट करून त्यांची बेरीज करायची. आणि तिसरं काम सांगितलं की मी ह्या सगळ्या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आपल्याला पाठ करून ठेवायच्या आहेत. 1 ते 100 8च जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्यावर प्रश्न आला तर ह्या 8 जोड्यांशी संबंधितच प्रश्न येणार, हे निश्चित लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे सहमूळ संख्या. आता नावात जरी याच्या मूळ संख्या असलं तरी याचा मूळ संख्येशी संबंध नाही, हे मी आधीच क्लिअर सांगतो की सहमूळ संख्येच्या बाबतीत लक्षात काय ठेवणार की याचा मूळ संख्येशी संबंध नाही. म्हणजे सहमूळ संख्यांच्या जोडीमध्ये एखादी संयुक्त संख्या पण असू शकते, त्यासाठी काय मूळ संख्याच असली पाहिजे असं नाही. मग नेमकं सहमूळ संख्या म्हणजे काय, तर सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन संख्यांच्या सामायिक अवयव जो आहे तो फक्त एकच पाहिजे. अशा जोडीला आपण सहमूळ संख्या म्हणायची. म्हणजे काय, आता मी जाणून बुजून दोन्ही पण संयुक्त संख्याच घेतो. उदाहरणार्थ 8 आणि 9 दोन्ही पण संयुक्त संख्या आहेत. ह्या मूळ संख्या आहेत का, नाही. परंतु ह्या दोन्हींचे मी जेव्हा अवयव लिहितो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येईल. काय बघा बरं, 8चे अवयव आहेत 1, 2, 4 आणि 8. आणि 9चे अवयव आहेत 1, 3 आणि 9. आता ह्या दोन्हींचे सामायिक अवयव मी लिहून काढतो. सामायिक अवयव म्हणजे काय की जो अवयव दोन्हीकडे पण आहे. पहा बरं, शोधून काढल्यानंतर आपल्याला अशी एकच संख्या सापडली. आणखी कोणता सामायिक अवयव आहे का, तर नाही. मग जर का सामायिक अवयव एक असेल तर दिलेली जोडी म्हणजे 8 आणि 9 ह्या संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी आहे, हे लक्षात ठेवा. मग त्या मूळ संख्या आहेत का संयुक्त संख्या आहेत याचा विचार करू नका. त्या दोन्हींचा सामायिक अवयव एक आला पाहिजे याची आपण खात्री करायची. आणि यामध्ये एक शॉर्टकट सांगतो की कोणत्याही दोन क्रमवार संख्या दिल्या असतील ना, म्हणजे 8, 9, 15, 16, 31, 32, 34, 35 अशा कोणत्याही दोन क्रमवार संख्या दिल्या असतील ना तर ते 100% सहमूळ संख्या असतातच, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्या सोडून इतरही काही सहमूळ संख्या असू शकतात. म्हणजे काय, समजा मी उदाहरण म्हणून 21 ही संख्या घेतली आणि 28 ही संख्या घेतली, तर 21चे अवयव सांगा. 1, 3, 7, 21. 1, 3, 7 आणि 21. 28चे अवयव पहा बरं. आता इथं 28मध्ये 1, 2 येणार का, नाही. 2, 4, 7, 14, 28. आता ह्या दोन संख्यांच्या मध्ये असणारे सामायिक अवयव शोधूया आपण. 1 आहे आणि आता इथं पहा 7 आहे.
म्हणजे असे दोन अवयव सापडले, म्हणून 21 आणि 28 ही जी जोडी आहे त्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या. कारण ह्याला एक सोडून आणखी एक सामायिक अवयव असणार आहे. आता आणखी एक बघूया, 21च घेऊया. 21चे ऑलरेडी आपण अवयव पाडून ठेवलेत, 1, 3, 7 आणि 21. यासाठी मी तुम्हाला काम दिले की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे अवयव पाडता आले पाहिजेत आपल्याला. आणि आणखी एक संख्या घेऊया 30, किंवा आपण संख्या घेऊया 32. 1, 2, 4, 8, 16 आणि 32. सामायिक अवयव लिहून काढूया. 1 आणि कोणता आहे पहा बरं, कोणताच नाही. म्हणजे 21 आणि 32 ह्या दोन्ही पण सहमूळ संख्यांची जोडीमध्ये येणार नाहीत. कारण ह्यांचा सामायिक अवयव फक्त एकच आहे, म्हणून 21 आणि 32 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता ही क्रमवार आहेत का, तर नाहीत. 21 कुठे, 32 कुठे, खूप लांब आहेत. परंतु यांच्यामध्ये सामायिक अवयव एकच असल्यामुळे ह्या सहमूळ संख्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांची आपण माहिती घेतलेली आहे. आता याच्यावर आधारित असणारे आपण उदाहरणं समजावून घेऊया. इथं काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत. पहिला मुद्दा की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे हे सगळं, 1 ते 100 मध्ये एकच समसंख्या अशी आहे की जी मूळ पण आहे, ती म्हणजे 2. तिसरं, 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 100 संख्यापैकी 25 मूळ संख्या आहेत, राहिल्या 75 संख्या, आणि 75 मध्ये एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, त्यामुळे 74 संयुक्त संख्या येणार. एक ही नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, पण विषम आहे. आणि पुढे दिलेले आहेत 1 ते 100 मधील एकूण 8 जोड्या काढून ठेवलेल्या आहेत जोडमूळ संख्यांच्या, त्या पाठ करायच्या आहेत. या तक्त्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला तो पाठ करायचा आहे. पाठ नव्हे, बेरजेचा तक्ता आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. पहिला प्रश्न, सम व मूळ संख्या कोणती? आत्ताच पाहिलं, किती आहे? 2. बरोबर. दुसरा प्रश्न, 1 ते 50 संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहेत? बघा, आता इथं तुम्हाला 1 ते 50 मधलं विचारलेलं आहेत. मूळ संख्या जर तुम्ही पाठ केल्यात, कराव्याच लागतील 1 ते 100 मधल्या, तर त्या एकूण मोजून पाहिल्या तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, परंतु 1 ते 50 मध्ये विचारले तर त्या एकूण 15 आहेत. तिसरा प्रश्न पहा, 2 अंकी मूळ संख्या किती? तर घाबरून जाण्याची गरज नाही, मोजत बसण्याची पण गरज नाही. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्यातल्या एक अंकी असणाऱ्या कुठल्या? 2, 3, 5 आणि 7 अशा 4 संख्या वजा केल्या 25 मधून की राहिलेल्या 21 संख्या अशा आहेत की त्या 2 अंकी आहेत. बरोबर आहे. चौथा प्रश्न पहा, 1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती? सोडवून पाहूया. सर्वात मोठी संयुक्त संख्या असणार 100, 1 ते 100 मध्ये सांगितले, आणि सर्वात लहान संयुक्त संख्या म्हटले बघा. 1 ते 100 मध्ये सगळ्यात लहान 1 आहे, पण 1 ही संयुक्त पण नाही, मूळ पण नाही. त्यानंतर 2, 2 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 3, 3 ही पण मूळ संख्या आहे, म्हणजे आले 4. बघा बरं, 1 ते 100 मध्ये 4 ही पहिली संयुक्त संख्या आहे, आणि दोन्हींचा फरक येतोय 96. बरोबर आहे. पाचवा प्रश्न पहा, 1 ते 100 संख्यांमध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्येच्या बेरजेतील फरक. अतिशय वेळ लावणारा प्रश्न आहे, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच
करून मी ठेवायला सांगितल्या होत्या त्या म्हणजे कोणत्या, तर सर्व मूळ संख्यांची बेरीज मी तुम्हाला आधीच करून ठेवायला सांगितली होती. तर 10च्या गटामध्ये तुम्ही बेरीज केली होती, त्या सगळ्यांची पुन्हा एकत्रित बेरीज करायची म्हणजे 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज. तर या प्रश्नाला कोणताही शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे गणित सोडवूनच काढावं लागेल. असं जर प्रश्न परीक्षेला आला तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे. हाच प्रश्न पुढे आपण जेव्हा स्तरमध्ये सोडवून घेणार आहोत, पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, त्या स्तरामध्ये पुन्हा हा प्रश्न आहे, तिथं आपण आणखी सविस्तर चर्चा करणार आहोतच. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला 1 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्या आधी घ्याव्या लागतील, त्यांची बेरीज करायला लागेल. पुन्हा त्रिकोणी संख्येमध्ये आपण 1 ते 100ची बेरीज करायची आहे, ती म्हणजे 5050 येते. 5050मधून सोडवूनच दाखवतो मी तुम्हाला. पहा, 1 ते 100ची बेरीज आहे 5050. आता हे कसं काढलं तर ते तुम्हाला त्रिकोणी संख्येच्या व्हिडिओमध्ये समजावून घेता येईल, त्याला वेळ घालवण्यात अर्थ नाही. पुन्हा सर्व मूळ संख्यांची बेरीज ती तर आपल्याला करावीच लागणार. ती किती आहे, 1058. आणि एक ही संख्या अशी की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ह्या सगळ्या संख्या जर वजा केल्या तर आलेली बेरीज ही संयुक्त संख्यांची असणार आहे. करूया मग. शून्यातून 8 जात नाहीत म्हणून आधी आपण काय करू, 5050मधून 1058 वजा करूया. म्हणून 10तून 8 गेले 2, 4तून 5 जात नाहीत, 14तून 5 गेले 9, 9 9, 4तून 1 गेले 3. म्हणजे संयुक्त संख्येची बेरीज जर काय पाहिजे असेल तर 3992. परंतु ह्यात आपण एकलाही घेतलेला आहे की जी मूळ पण नाही संयुक्त पण नाही, म्हणून उत्तर येणार 3991. मग आता ही मिळाली संयुक्त संख्यांची बेरीज आणि मग आपल्याला 3991 वजा 1058 अशी वजाबाकी करून आपल्याला उत्तर सोडवावं लागणार आहे. 8 आणि 3 11, 5 आणि 6 आणि 3 9 आणि 29 2933. या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे. 11 उत्तर नक्कीच येणार नाही, 2933 उत्तर. हाच प्रश्न आपण पुन्हा जेव्हा स्तर सोडवणार आहोत त्यामध्ये येणारच आहे, तेव्हा आपण त्याची सविस्तर चर्चा करणारच आहोत. 6वा प्रश्न आहे, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या ती आहे 97. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे ती आहे 11 आणि या दोन्हींचा फरक 7तून 1 गेले 6, 9तून 1 गेले 8, म्हणजे उत्तर आलं 86. इथंही चुकीचं दिलेलं आहे. तर 2 अंकी मोठी संख्या आहे मूळ संख्या ती म्हणजे 97च आहे आणि 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे ती पण 11 आहे. या दोन्हींचा फरक 87मधून 11 गेले, 97मधून 11 गेले तर 86च उत्तर येणार आहे. 88 हे उत्तर चुकीचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ ही आहे आणि जोडमूळ ही आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, समजावून घ्या. आधी जोडमूळ कोणकोणते आहेत पहा. पहिली जोडमूळ नाही, 2चा फरक पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्या पण पाहिजेत आणि त्यांचा फरक 2 पाहिजे. दुसरं नाही, तिसरं आहे आणि चौथं नाही. म्हणजे इथंच लक्षात येते की तिसरी जोडी अशी आहे की ती जोडमूळ संख्यांची आहे. इतर कुठल्या जोड्या ह्या जोडमूळ नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 8वा प्रश्न पहा, खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्या सहमूळ संख्यांच्या नाहीत असं विचारलेलं आहे. मग सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत म्हणजे त्यांच्यामध्ये एक सोडून आणखी कोणताही सामायिक अवयव असला पाहिजे.
मग पाहूया. पहिली जोडी अशी आहे की 9 आणि 12. 9 आणि 12मध्ये तर 3 सामायिक आहेच, 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत, त्यामुळे पहिली जोडमूळ सहमूळ संख्यांची जोडी नाही पहिली. दुसरी 15 आणि 22. 15 आणि 22 एक सोडून दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत, म्हणजे एकाच पाड्यामध्ये. म्हणजे समजा 3चा पाडा घेतला तर 3च्या पाड्यात 15 येते पण 22 नाही. 11चा पाडा घेतला तर 22 येते पण 15 येत नाही. दोन्ही संख्या एकाच्याच पाड्यामध्ये पाहिजेत, म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. तिसऱ्या प्रश्न पर्यायामध्ये पाहिलं तर 11 आणि 55 ह्या 11च्या पाड्यातल्या संख्या आहेत, दिसतंय स्पष्ट. 11 एके 11 आणि 11 पाचा 55, त्यामुळे तिसरी ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आणि चौथा पर्याय आहे 85 आणि 51. ह्या कोणत्या पाड्यात आहेत पहा बरं. बरोबर आहे, काही मुलांच्या लक्षात आलं असेल 17च्या पाड्यामध्ये. तर 17 पाचा 85 आणि 17 त्रिक 51, म्हणजे पहिली, तिसरी आणि चौथी अशा 3 जोड्या सहमूळ संख्यांच्या नाहीत. इथंही पर्याय चुकलेला आहे. आपल्याला विचारले किती जोड्या सहमूळ संख्यांच्या नाहीत, म्हणजे याचं उत्तर येणार 3. पुढचा प्रश्न आहे, एकक स्थानी 9 अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या किती आहेत. मग मोजूया आपण. 19, 29, 39 येईल का? नाही, 13च्या पाड्यात आहे. 49 पण नाही. 59, इथं मी नसणाऱ्या लिहून काढतो. 69 नाही, 79 आहे, 89 पण आहे. म्हणजे किती संख्या आहेत एकूण मूळ संख्या? 1, 2, 3, 4, 5. ह्या 5 ह्या मूळ संख्या आहेत. उरलेल्या एकक स्थानी 9 असणाऱ्या नाहीत, त्यामध्ये 9 पण येईल, म्हणजे 5 हे उत्तर येईल. 99 ही संयुक्त संख्या लक्षात ठेवा, म्हणजे इकडे 5 इकडे 5 अशा एकूण 10 संख्या झाल्या का? झाल्या. एकक स्थानी 9 असणारे, त्यातल्या 5 मूळ संख्या आहेत, 5 संयुक्त संख्या आहेत. बरोबर आहे. 10वा प्रश्न पहा, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? सोपा प्रश्न आहे. एकूण 25 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. 11वा प्रश्न पहा, 1 ते 50 मध्ये अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर तयार होणारी ही मूळ संख्याच राहते. यासाठी आपल्याला सोडवावं लागेल. आता पहा, 2 अंकीच घ्यावे लागतील, कारण अंकांची अदलाबदल करायची आहे. त्यामुळे पहिली संख्या आहे 11. 11ची अदलाबदल केली तर 11 ही मूळ संख्याच आहे. दुसरी संख्या आहे 13. 13ची अदलाबदल केली तर 31 येते. बरोबर आहे. 17. 17ची अदलाबदल केली तर 71 येते. 19. 19ची अदलाबदल केली तर 91 येत नाही. त्यानंतर 19 नंतर 23. आता 2 दशक स्थानी असणारी कुठलीच घेऊन उपयोग नाही, कारण त्याच्या एकक स्थानी फिरून 2 जाणार. म्हणून 2 किंवा 4 दशक स्थानी असणाऱ्या संख्या घेऊन उपयोग नाही. म्हणजे आता राहिलं 3. 3 मध्ये 31 आणि 37 अशा 2 संख्या आहेत. 31ची अदलाबदल केली तर 13 ही मूळ संख्या आहे. इथं पहा, 13 वेगळं, 13ची अदलाबदल केली तर 31 येते, पण 31 ही संख्या वेगळी आहे, त्याची अदलाबदल केल्यावर 13 येते. 37ची अदलाबदल केल्यावर 73 ही पण एक मूळ संख्या आहे. म्हणजे किती आल्या पहा, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 संख्या अशा आहेत की त्यांची अदलाबदल केल्यावर मूळ संख्या राहते 1 ते 50 मध्ये. 3च संख्या दिलेल्या आहेत. इथं त्या 2 संख्या धरलेल्या दिसत नाहीत. ह्याचं उत्तर देखील 5 येणार आहे. त्यामुळे इथं मला स्लाईडमध्ये दुरुस्ती करून घ्यावी लागेल. तर 11च उदाहरणं आहेत या भागावर, पण प्रश्न मात्र आपल्याला भरपूर सोडवायचे आहेत. धन्यवाद.